नमस्कार, नांदेड उद्देश लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे। जाणून घेऊया आजच्या विशेष घडामोडी। लोहा सेना तालुका प्रमुखांना केलेल्या मारहाणी प्रकरणात पोलीस निरीक्षकाची बदली करण्यात यावी। शिवसेना ठाकरे गटाच्या तालुका प्रमुखांना पोलीस ठाण्यात बोलावून घेऊन मागच्या काळातील अवैध धंदे बंद झाले पाहिजे अशा प्रकारची मागणी केल्यानंतर चिडून तालुका प्रमुखांना बोलावून पोलीस ठाण्यात बेदम मारहाण करण्याचे काम लोहा येथील पोलीस निरीक्षक चिंचाळकर यांनी केला। या प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने पोलीस अधीक्षक यांना अशा पद्धतीच्या पोलीस निरीक्षकाची जर लवकरात लवकर बदली नाही झाली तर शिवसेना पुढच्या काळात लोहा तालुक्यात पोलीस निरीक्षकाच्या विरोधात जन आंदोलन करण्याचा इशारा आज शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद शिवसेना उभाटा महाराष्ट्र राज्य संघटक एकनाथ पवार यांनी केली आहे। ते आमचे तालुका प्रमुखांना खरं तर त्यांनी पोलीस स्टेशनमधले बोलून घेतलं आणि बोलून घेऊन मागच्या काळामध्ये जे अवैध धंदे बंद झाले पाहिजे अशा पद्धतीची मागणी तालुका प्रमुखांनी केल्यानंतर चिडून तालुका प्रमुखांना पोलीस स्टेशनमधून बेदम मारहाण करण्याचं काम खरं तर तिथल्या चिंचोळकर नावाच्या PIच्या माध्यमातून केलं आणि या संदर्भामध्ये आम्ही माननीय श्रीकृष्ण कोकाटे जे आपले SP आहेत त्यांना निवेदन देऊन जर अशा पद्धतीच्या PIची जर लवकरात लवकर जर बदली नाही झाली तर पुढच्या काळामध्ये शिवसेना लोहा तालुक्यामध्ये PIच्या विरोधामध्ये जन आंदोलन करेल अशा पद्धतीचं आम्ही त्यांना सांगितलं। मारहाण कशामुळे झाली हा प्रश्न खरं तर त्यांना विचारला पाहिजे। आम्ही मारहाण झाली म्हणून त्या संदर्भामध्ये निवेदन देतो। कशामुळे झाली मारहाण खरं तर तुम्ही त्यांना विचारा, का मारलं पोलीस स्टेशनमध्ये। SP साहेबांनी सांगितले मी चौकशी करतो, ॲडिशनल SPंना निश्चितच पुढच्या 2-3 दिवसामध्ये आम्ही इन्स्ट्रक्शन देऊ। आम्ही त्यांना सांगितले जेवढ्या लवकरात लवकर करा, जर नाही झालं तर मला असं वाटतं की आम्ही लोहा बंदचा इशारा पुढच्या 5-6 दिवसामध्ये निश्चितच दिलेला आहे। या निमित्तानं तुमच्या प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून आमची विनंती आहे की इथला लवकरात लवकर म्हणजे शिवसेनेच्या कार्यकर्त्यावर इथले सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांच्या सांगण्यावरून जर अशा पद्धतीची मारहाण होत असेल, त्यांची मुस्कटदाबी होत असेल तर मला असं वाटतंय की कुठं काय करायचं निश्चितच शिवसेनेला माहीत आहे आणि पुढच्या काळामध्ये या जिल्ह्यामध्ये शिवसेना तशा पद्धतीचं वातावरण। मी चंद्रकांत क्षीरसागर आहे, लोहा शिवसेना तालुका प्रमुख आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे। मी काळ्या धंद्याविषयी एक निवेदन दिलं आपल्या पोलीस निरीक्षक साहेबांना, तर त्यांनी निवेदन का दिलं म्हणून मला बोलून घेऊन मारहाण केली। दुसरं काय सांगितलं तुम्हाला? दुसरं सांगितलं बा तू कुठे जाय, SP कडे जाय, कुठे जाय, मी 1-1 कोटी रुपये देऊन आलो इथं, तुझं कोणी तक्रार फिर्याद कोणी घेऊ शकत नाही आणि तू जर गेलास कुठं तर तुझ्यावर खोटे आरोप बलात्कारासारखी आणि हद्दपारीसारखी गुन्हे मी दाखल करू शकतो। तुमच्यावर गुन्हा पण दाखल केले त्यांनी, काहीतरी फायनान्सच्या प्रकरण नाही, ते गुन्हा ते फायनान्सतर्फे दाखल केला आणि माझ्या फेसबुक अकाउंटवरून एक 12 वर्षाची फोटो 12 वर्षाखाली मी अपलोड केलेली एक लग्न कार्यामधली फोटो एक तलवारीची ती दाखल करून काहीतरी त्यांनी केले वाटतं, ते काही मला कल्पना नाही। तुमची मागणी काय कारवाई व्हावी, काय कारवाई व्हावी याच्यावर तुम्ही मागणी काय? माझी मागणी एवढीच आहे बा त्यांची बदली तरी व्हावी। बदली जर होत नसेल तर आम्ही लोहा तालुक्यामध्ये लोहा तालुका बंद करून निवेदन हे करणार त्याच्या संदर्भात पाऊल उचलणार। ठीक आहे।